नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारख्या उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. बरेच वेळा आपण जास्तीचा भात बनवला असेल किंवा तो शिल्लक राहिला असेल तर तो शिल्लक राहिलेला किंवा उरलेला भात आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो. तर लक्षात ठेवा की तांदूळ हा 24 तासापेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका, कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक आहे. कारण भाताला बुरशी यामुळे लागू शकते आणि त्यातील बॅक्टेरिया कॅन्सरच्या गाठी पण तयार करू शकतात. तर तुम्ही पण ही चूक करत असाल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 2. जर एखाद्या महिलेला अपचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होत असतील तर ती एक गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात अजिबात घेऊ नका. कधीकधी ही लक्षणे गंभीर आजार किंवा कॅन्सर देखील होऊ शकतो किंवा असू शकतो किंवा गर्भाशयासंबंधी कॅन्सर किंवा इतर कोणताही कॅन्सर असू शकतो. टिप नंबर 3. डोळे किंवा शरीर खूप पांढरे पडले असेल तर ती पांढऱ्या कावीळाची लक्षणे आहेत हे समजावे आणि लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत खास टीप नंबर 4. ज्या महिलांना पिरियडमध्ये जास्त ब्लिडिंग होण्याची समस्या असेल तर त्यांनी केळी दुधात मिसळून काही दिवस खावीत. यामुळे काही दिवसातच लवकरच या समस्येपासून फायदा होईल. तर तुम्हाला पण ही समस्या असेल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 5. कोरडा खोकला येत असेल तर अडुळसाच्या पानाचा चमचाभर रस मधासोबत घेतल्याने आराम मिळेल किंवा अडुळसा सिरप घेतले तरी याचा फायदा होतो. अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 6. वजन कमी करण्यासाठी बरेच जण जेवण कमी करतात, परंतु असे केल्याने शरीरात पोषक तत्वाची कमी होते. म्हणून वजन कमी करण्यासाठी व्यायाम व हलका आहार घ्यावा. यामुळे वजन कमी होते पण शरीराचे पोषण कमी होत नाही. तर तुम्ही पण वजन कमी करत असाल तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 7. कॉलरा झाला असेल तर 4 चमचे कारल्याचा रस घ्या व त्यात थोडे सैंधव मीठ घाला व हे मिश्रण मिक्स करून रुग्णाला थोड्या थोड्या वेळाने पिण्यास द्या. यामुळे कॉलराचा त्रास दूर होईल. टीप नंबर 8. दररोज तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या आजारापासून आपला बचाव होऊ शकतो किंवा आपण वाचू शकतो. टीप नंबर 9. लहान मुलांच्या गालावर किंवा अंगावर कोठेही चट्टे असतील तर मुलांना आहारात पालेभाज्या आणि कडधान्याचा समावेश जरूर करावा. अत्यंत उपयुक्त टीप तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. टीप नंबर 10. रोज थोडा गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल निघून जातात. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर 11. ज्यांचे दररोज पोट साफ होत नाही त्यांनी सकाळी कॉफीचे सेवन अवश्य करावे. यामुळे पोट साफ होते, परंतु कॉफी जास्त प्रमाणात पण घेऊ नये किंवा पिऊ नये. प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर 12. त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी रोज घाम येणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज घाम निघेल इतका वेळ व्यायाम करायला हवा, कारण यामुळे शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढते. तर तुम्ही पण तुमच्या चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 13. जर मधुमेह असेल तर रोज सकाळी 1 चमचा मध मिसळून आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने मधुमेह बरा होतो. प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 14. छातीमध्ये कफ झाला असेल तर भाजलेला ओवा मधासोबत घेतल्याने आराम मिळतो. टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टीप नंबर 15. कोरफडीचा 1 चमचा रस रोज नियमितपणे घेतल्याने शरीरात चांगली शक्ती मिळते. तसेच रोज सेवन केल्याने गॅस, अपचन आणि ॲसिडिटी होत नाही. तर तुम्हाला पण या समस्येपासून
आराम मिळण्यासाठी ही टीप फॉलो करा. नंबर 16. भात फ्रीजमध्ये ठेवून वापरू नये. यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात. टीप नंबर 17. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. अत्यंत उपयुक्त ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 18. हिवाळ्यात वृद्ध लोकांनी शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार कपड्यांनी व्यवस्थित झाकून ठेवावे आणि थंड पाणी पिणे टाळावे. तर हृदयरोगाचा धोका व हार्ट अटॅक टाळण्यासाठी ही टीप तुम्ही फॉलो करा. टीप नंबर 19. उवांपासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा. यामुळे उवापासून सुटका मिळते. साधी सोपी पण लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर 20. पाणी पिऊन लघवी केल्याने किडनी साफ राहते. टीप नंबर 21. जास्त प्रमाणात म्हणजेच अतिप्रमाणात जंक फूड खाल्ल्याने कमी वयात डायबिटीज, मधुमेह हे आजार होतात. टीप नंबर 22. अचानक थंडी वाजून आली तर कोमट पाणी प्यावे. यामुळे आराम मिळतो. तर तुम्हाला पण ही समस्या असेल तर ही टीप फॉलो करा. निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त अशा खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.